जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही वीरपुत्रांचं पार्थिव आज महाराष्ट्रात दाखल होतंय। त्यामुळे दोघांवर आजच लष्करी इतमामात अंत्यसंस्कारही करण्यात येणार आहेत। सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या वीरमरणाने संपूर्ण सोलापूरसह पंढरपूर शोकाकुल झालंय। काही वेळापूर्वीच गोसावी यांचं पार्थिव पंढरपुरात दाखल झालं। त्याआधी पंढरपुरात ठिकठिकाणी वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि अनेक ठिकाणी होर्डिंग्सही उभारण्यात आली आहेत। संपूर्ण पंढरपूर दहशतवादाचा निषेध म्हणून बंद पाडण्यात आला आहे। लोक आपल्या वीर शहीद कुणाल यांच्या अंत्यदर्शनासाठी घराकडे त्यांच्या गर्दी करतात। जम्मू काश्मीरच्या नगरोटा इथे दहशतवादी हल्ल्यामध्ये संभाजी कदम आणि कुणाल गोसावी हे शहीद झाले आणि आता त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। अतिशय शोकाकुल असं वातावरणात त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलंय। मेजर कुणाल गोसावींवरती पंढरपुरात अंत्यसंस्कार केले जातील थोड्याच वेळात, तर संभाजी कदम यांच्यावर नांदेड इथे अंत्यसंस्कार करण्यात येतील। शासकीय इतमामात या दोन्ही शहीदांवरती अंत्यसंस्कार केले जातील। आणि आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी संजय पवार आहेत पंढरपूरवरून। संजय, अर्थातच अख्खं पंढरपूर ह्या ठिकाणी जमा झाल्याचं बघायला मिळतंय। अतिशय शोकाकुल असं वातावरण आहे। भारत माता की जय अशा घोषणा देखील दिल्या जात आहेत। काय सांगाल? लोकांच्या आहे सतत हल्ल्यामुळे, दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक व्हावं लागतं। त्यामुळे राग म्हणता येईल की एका सरकारने कोणत्याही निर्णय घेऊन ठोकमोक लावा असं मानले आहे। एकूणच पाहिलं तर पंढरपूरमध्ये खूप सुखाचं वातावरण, गर्दी करून या शहीद कुणालचं अंत्यदर्शन घेण्याकरता लोक इथे येत आहेत, जमतायत। खूप लांब गेलेला आहे। साधारण दर्शन घ्यायला लागतील अशा पद्धतीची गर्दी झालेली आहे। महिला पण मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि पार्थिव आता ठेवण्यात आलेल्या घरासमोर आणि तिथून आता लोक सगळे दर्शनासाठी रांगेने येत आहेत। आणि सगळीकडे कुणाल गोसावी अशा संजय, काही तांत्रिक कारणास्तव आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र ह्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की पंढरपुरात मेजर कुणाल गोसावी यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। त्यांच्या घरासमोर सध्या मोठ्या प्रमाणात पंढरपूर वासियांनी गर्दी केलेली आहे। दोन्ही वीरपुत्रांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात आलंय आणि आज शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। संभाजी कदम हे यशवंत कदम यांचे एकुलते एक चिरंजीव होते, मात्र त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। खरं तर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हे दोन्ही महाराष्ट्राचे सुपुत्र वीरमरण पावले। नांदेड इथे थोड्याच वेळात संभाजी कदम यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। शहीद संभाजी कदम यांना त्यांच्या पाठी त्यांचं कुटुंब, त्यांची बायको आणि 3 वर्षाची मुलगी आहे। तसेच ते त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक चिरंजीव आहेत। मेजर कुणाल गोसावी यांचं अंत्यदर्शनासाठी पंढरपूर वासीय त्यांच्या घरासमोर उपस्थित आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।